नागपुर के पांचपौली थाना क्षेत्र में चाकू की नोक पर धमकाने का गंभीर मामला सामने आया। घटना गुरुवार रात करीब 9 बजे की बताई जा रही है, जब तांडापेट निवासी इमरान रज्जाक विरानी, जो डेकोरेशन का काम करते हैं, लाल दरवाजा चौक स्थित एक पान ठेले पर रुके थे। इसी दौरान आरोपी उनके पास आया और पेट पर चाकू रखते हुए धमकाया। आरोपी ने कहा, अगर तुझे डेकोरेशन का काम करना है तो मुझे पैसे देने होंगे। साथ ही गाली गलौज करने के बाद आरोपी मौके से फरार हो गया। फिरियादी की शिकायत पर पांचपौली पुलिस ने फिरौती मांगने और धमकी देने के मामले में केस दर्ज कर आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस के मुताबिक आरोपी पर पहले भी कई अपराध दर्ज है। सदरची घटना ही पोलीस ठाणे पाचपौली नागपूर शहर येथील नाईक तलाव बीट अंतर्गत झाली। याच्यामध्ये फिर्यादी 37 वर्षाचा, याचा मंडप आणि डेकोरेशनचा व्यवसाय आहे। याच्याकडे जो गुन्ह्यातील आरोपी आहे, हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे, हा त्याकडे पैसे खंडणी मागत होता आणि दिनांक 20 तारखेला त्यांनी फिर्यादी याच्याकडे त्याला चाकू लावून पैशाची मागणी केली। यावरून फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला। त्यावरून आपण पोलीस स्टेशन पाचपौलीला इथं अपराध नंबर 929/2025 कलम 308 कंसात 3 351 2 352 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यावर माननीय उपपोलीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपौली गुन्हे शोध पथक यांनी नमूद आरोपीचा पोलीस ठाणे पाचपौलीच्या हद्दीत कसून शोध घेतला व त्याला ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली। सदर त्याने गुन्हा केल्याचं मान्य केलं। सदर पंचनाम्याप्रमाणे 2 पंचासमक्ष इन कॅमेरा आरोपी जो आहे गुन्ह्यातील इमरान रजाक शाहीद उर्फ लोचा अकबर अली 20 वर्ष, राहणार बंगाली पंजा, लेंडी तलाव, पाचपौली, याच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये गुन्ह्यात वापरलेला चाकू हा मिळून आला व सदर गुन्ह्यामध्ये आरमॅक कलम 425 वाढ करण्यात आली आहे व आरोपीला अटक केली आहे व पुढील तपास सुरू असून सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर, सहपोलीस आयुक्त नागपूर शहर, तसेच पोलीस उपायुक्त परिमंडल 3 नागपूर शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त लकडगण विभाग व यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचपौली व गुन्हे शोध पथक यांनी केले आहे। तसेच सदर गुन्ह्याबाबत पाचपौली पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत पोलीस ठाणे पाचपौलीमधून लोकांना आवाहन करण्यात येतं की असे कोणी रेकॉर्डवरचे आरोपी नागरिकांना पैशाची मागणी करत असेल, त्रास देत असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती द्यावी। त्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल। तसेच डायल 112 हेल्पलाईन नंबरवर माहिती द्यावी। पोलीस असे गुन्हेगारांना प्रतिबंध करेल। सदर गुन्ह्यामध्ये आरोपींनी पैशाची मागणी केली होती।